लोकांना वाटतं छोट्या स्वप्नांना किंमत नसते, पण प्रत्येक मोठं यश एका छोट्या सुरुवातीपासूनच जन्म घेतं हे ते विसरून जातात. हाय, मी सपना. मी अमरावती जिल्ह्यात परतवाडा येथे राहते आणि घरगुती स्वयंपाकाचे कामं करते. आज सगळ्यांचा विचार न करता फक्त मी माझाच विचार केला आणि दिवसभराची कामावरून सुट्टीच काढली. सकाळी उठल्याबरोबर गरम पाणी ठेवलं, अंघोळ करून घेतली आणि छान मस्त कडक अद्रक टाकून चहा पिऊन घेतला. कधी कधी स्वतःसाठीही वेळ काढणं खूप महत्त्वाचं होऊन जातं. हात पाय पूर्ण गळून गेले, जीव सगळा थकून गेला आणि काही काम करताना लटलट हातपाय कापतात. म्हटलं आज जाऊ द्या, आज आपल्याला सुट्टीच घ्यायची. म्हणून एकदाच सगळ्या कामावर फोन केला आणि ताप आला होता, सर्दी झाली होती, त्याच्यामुळं दवाखान्यात जाऊन आली आणि दिवसभर घरी शांत झोपून राहिली. देवाची पूजा केलीच नव्हती. आज म्हटलं चला देवाचं सगळं साहित्य नीटनेटकं आवरून घेते आणि देवपूजा मस्त करून घेते. चौरंगावरचा जो कागद होता तो खराब झाला होता, तो चिटकवून घेतला आणि बघा आज मी देवबाप्पाची पूजा केली. घरात प्रसन्न वाटत होतं. बऱ्याच दिवसाच्या नंतर पूजा केल्याच्या नंतर देवबाप्पासाठी शिरा पण केला होता. त्याच्यानंतर भाजी केली पाटोड्याची. ही अलमारी होती, ही मी आवरलीच नव्हती, खूप कचकच झाली होती. मग इथली अलमारी आवरली, भांडे वाळवून घेतली आणि जिथल्या तिथं सगळं सामानच भरून ठेवलं. अशा तऱ्हेने माझा संपूर्ण दिवस हा कामात गेला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर नक्की मला फॉलो करा.